नमस्कार मंडळी, स्वामी ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मंडळी, भाद्रपद महिन्यात गणपतीच्या मागोमाग गौराई आपल्या बाळाचा म्हणजे गणेशाचा पाहुणचार कसा करतायत हे पाहण्यासाठी येतात। भाद्रपद महिन्यातील षष्ठी तिथीला गौरीचं आवाहन केलं जातं, तर सप्तमीला पूजन व महानैवेद्य अर्पण करून अष्टमीला गौरीचं विसर्जन केलं जातं। आपण गौरी पूजनात कोणत्या नियमांचं पालन करावं व कोणत्या चुका करू नयेत याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। गौराई 3 दिवसासाठी आपल्या घरात पाहुणचार घेण्यासाठी, माहेरवास घेण्यासाठी येत असते। तर अशा वेळी या 3 दिवसात आपल्याकडून कोणतीही चूक होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे। ज्येष्ठा गौरी आवाहन, ज्येष्ठा गौरी पूजन व ज्येष्ठा गौरी विसर्जन या 3 दिवसात जर आपण घरामध्ये या चुका केलात तर घरात दारिद्र्य व गरिबी येते। पहिली चूक अशी आहे, गौराईचं मुख चुकूनही दक्षिण दिशेला करू नका। गौराई आवाहन असो की पूजन, गौराईचं मुख दक्षिण दिशेला होणार नाही याची काळजी अवश्य घेतली पाहिजे। ही दिशा खूप नकारात्मक ऊर्जेने भरलेली असते, यामुळे महालक्ष्मीचं मुख अशा दिशेला होत असेल तर घरात पैसा बरकत येणार नाही, पैसा टिकणार नाही। देवीचं मुख पश्चिम दिशेला करावं, म्हणजे पूजा करणाऱ्याचं मुख सकारात्मक ऊर्जेचा स्रोत असणाऱ्या सूर्यदेवाच्या म्हणजेच पूर्व दिशेला होईल। 2. पूजा करतेवेळी स्वच्छ धुतलेले किंवा नवीन वस्त्र परिधान करूनच पूजा करावी। पूर्वी वापरलेले कपडे घालून कृपया पूजा करू नका। या दिवशी धुतलेले किंवा नवीनच कपडे वापरले पाहिजे। पूजा करताना एकाग्र मनाने मनोभावे पूजा करावी। पूजा करताना बोलू नये, एकाग्र मनाने मौन राहून पूजा संपन्न करावी। त्याचबरोबर पूजा करताना आसनाचा वापर अवश्य केला पाहिजे। बिना आसनाची पूजा ही भूमीला प्राप्त होते, यामुळे आसन घेऊनच पूजेला बसलं पाहिजे। गौरीची पूजा उभारून करत असाल तरी सुद्धा आपल्या पायाखाली आसन घेतलं पाहिजे। 3. देवीसमोर लावल्या जाणाऱ्या समयी किंवा आरती विषम संकेत असाव्या, ते सम संकेत चुकूनही ठेवू नका। जसं की 5, 7 अशा प्रकारे समयी किंवा दिवे लावले पाहिजे। 4. देवीला नमस्कार करताना एका हाताने नमस्कार करू नये, यासाठी दोन्ही हात जोडून नतमस्तक व्हावं। देवी समोर जी स्तोत्र आपण म्हणता, देवीचा मंत्र म्हणता ते मोठ्याने म्हणावे, यामुळे घरातील सर्व लोकांना ऐकू जाईल व या मंत्रातून घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होईल। देवीला शक्यतो लाल रंगाचे फूल अर्पण करावे। देवीला सुकलेले व कळ्या चुकूनही अर्पण करू नका। देवीला आपण जे वस्त्र घालतो ते आपण पूर्वी वापरलेले नसावे, ते नवीनच असावे। आपण वापरलेले वस्त्र देवीला घालणे हा दोष मानला जातो, यासाठी देवीला आपण घातलेले वस्त्र चुकूनही अर्पण करू नका। देवीला वाहिलेले फुलं इथे तिथे टाकू नका व त्याचा वास सुद्धा घेऊ नका। देवीला 3 दिवसाचे वाहिलेले फुलं आपल्या शेतात किंवा आपल्या घरातील फुलांच्या झाडाच्या बुडाशी टाकावे। देवीसमोर ठेवलेला फराळ नैवेद्य बाहेरच्या लोकांना चुकूनही देऊ नका, तो घरातील लोकांनीच खावे। देवीसमोर ठेवलेला प्रसाद बाहेरच्या लोकांना दिल्यामुळे देवी नाराज होते व आपल्या घरात पैशाची कमतरता भासू लागते। आपण जेव्हा देवीची पूजा करतो तेव्हा देवीचं आसन आपल्या आसनापेक्षा उंच असावं। नकळत जर आपलं आसन देवीच्या आसनापेक्षा उंच असेल तर दोष लागतो, यासाठी देवीचं आसन हे उंच असावं। देवीसमोर ठेवला जाणारा नैवेद्य केळीच्या पानावर ठेवला पाहिजे। केळीचं पान जर आपणास मिळत नसेल तर नवीन कोऱ्या ताटामध्ये देवीला नैवेद्य ठेवला पाहिजे। आपण जेवलेल्या ताटात नैवेद्य देवीला चुकूनही अर्पण करू नका। देवीला नैवेद्य ठेवताना पुरणपोळीवर भात, आमटी, दूध, तूप असे ठेवू नका, यामुळे दोष लागतो। यासाठी व्यवस्थित दुधाला वेगळी वाटी, आमटीला वेगळी वाटी, पुरणपोळी, भात, भजे, पापड, कुरडी अशा प्रकारे वेगवेगळं जसं आपण भोजन करतो अशा प्रकारेच देवीला सुद्धा ताट लावलं पाहिजे। देवीला तांब्यात पाणी ठेवावे। देवीला तांब्यामध्ये पाणी ठेवावं, पण तांब्या ठेवताना पाण्यानेच चौकोन करून त्यावर तांब्या ठेवला पाहिजे। गौरीच्या हातामध्ये आपण पैसे देतो,
ते पैसे आपण नंतर घरामध्ये वापरू नये, तर ते पैसे कपाटात जपून ठेवावे व देवीसाठीच काहीतरी साज किंवा वस्तू विकत घ्यावी. देवीची आरती मनोभावे करावी व आरती घरातील सर्व लोकांनी घ्यावी. देवीवर जो आपण अक्षता टाकतो तो अखंड तांदळापासून बनवलेला असावा. त्यात फुलांच्या पाकळ्या, हळदी कुंकू मिक्स करून बनवलेलं असावं. त्यानंतर घालीन लोटांगण पूर्ण म्हटल्यावर अक्षता देवीच्या डोक्यावरच टाकावा. जर आपण घरामध्ये या चुका टाळून देवीची मनोभावे पूजा केली तर देवी आपल्यावर नक्की प्रसन्न होते व आपल्या घरामध्ये सुख समृद्धी, धन, ऐश्वर्य आपणास प्रदान करते. यासाठी देवीला प्रसन्न करण्यासाठी आपण या चुका टाळल्या पाहिजेत. जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटेला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद. हर हर महादेव.